सर्व विश्वासी भाऊ बहिणींना प्रेज द लॉर्ड. आज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी तुम्हाला आज परमेश्वराविषयी आणि ह्या जगाविषयी ह्या दोन गोष्टींविषयी काही गोष्टी सांगणार आहे. आणि खरंच माझ्या जर ह्या विचारांशी कोणी सहमत असेल तर प्लीज तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. पहा की आजकाल जगामध्ये ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो आणि प्रार्थनेला निघतो त्यावेळेस अनेक लोक आपल्याला अडवायचा प्रयत्न करतात. आणि लोकांचा असा गैरसमज आहे की तुम्ही परमेश्वराच्या नावाखाली तुम्ही धर्म परिवर्तन करता. पण नाही, धर्म परिवर्तन करत नाही. धर्म परिवर्तन कोणी करतच नाही. कारण का बायबलमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, परमेश्वर कुठली जात-पात बदलण्यासाठी नव्हे, तर परमेश्वर मानवाला बदलण्यासाठी आलेला आहे. परमेश्वर मानवाला कशाप्रकारे बदलतो आणि परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कशाप्रकारे कार्य करतो. जी लोकं आज परमेश्वराची म्हणजे प्रार्थना करण्यापासून अडवणूक करतात ना, त्या लोकांना मी आवर्जून सांगते, की तुम्ही एकदा तरी बायबल वाचा आणि बायबल वाचल्यानंतर तुम्हाला कळेल, की बायबलमध्ये काय आहे. खरंच हे लोकं धर्म परिवर्तन करतात का? खरंच हे लोकं काही परमेश्वराच्या नावावर वाईट काम करतात का? नाही, हे चुकीचं आहे. ज्या लोकांचा हा गैरसमज आहे ना, ते लोकं खरंच खूप गैरसमजामध्ये आहेत. मी एकच आवर्जून सांगू इच्छिते, की जे लोकं प्रभूच्या लोकांना विरोध करतात आणि परमेश्वराला जे लोकं नाव ठेवतात, मी त्यांना एक गोष्ट सांगू इच्छिते, नाही, की परमेश्वराने असं सांगितलंय बायबलमध्ये, की जो कोणी पवित्र आत्म्याचा अपमान करेन त्याच्यावर दंड येईल. आणि दुसरी गोष्ट, कारण तो परमेश्वर आहे, साक्षात तो देव आहे. एक वेळेस तुम्ही एखाद्याचा खून जरी केला, त्या पापांची क्षमा आहे. पण हा कुठपर्यंत आहे? जोपर्यंत आपल्याला बायबलचं वचन माहीत नाही, तोपर्यंत आपल्याला पापांची क्षमा आहे. पण एखाद्या व्यक्तीने जर बायबल वाचलंय, बरोबर, आणि त्याच्यानंतर जर तरी ती व्यक्ती पाप करते, तर मग त्याला स्वर्ग नाही तर त्याला नरक आहे. पहा, ह्या जगामध्ये चांगलं पण आहे, वाईट पण आहे. तसं स्वर्ग पण आहे आणि तसं नर्क पण आहे. तसंच ह्या जगामध्ये 2 प्रकारची लोकं पण आहेत. एक चांगल्या विचारांची आहेत, एक वाईट विचारांची आहेत. बरोबर? आणि वाईट विचाराची जी लोकं आहेत, ते नेहमी चांगल्या लोकांना अडवणूक करतात. आणि परमेश्वराने नेहमी सांगितलेलं आहे आपल्याला, तुम्ही पापांपासून दूर राहा. आणि खरंच प्रभूची इतकी सुंदर शिकवण आहे. मी तर हिंदू परिवारामधून आहे. मी तर ज्यावेळेस माझ्या घरापाशी ना प्रेयर होत होती ना, त्यावेळेस ना मी लोकांना नावं ठेवत होते. मी खरं सांगते. पण एक दिवस ना मी खरंच बायबल वाचलं. एक सिस्टर होत्या, मी प्रेग्नंट होते त्यावेळेस मला त्या सिस्टरांनी सांगितलं, की "सिस्टर, खरंच ना तुम्ही हे बायबल वाचा आणि तुम्ही ज्यावेळेस बायबल वाचताल ना, त्यावेळेस तुम्हाला खरंच की तुमच्या बाळावर पण संस्कार होतील." एक अशी आपण जे चांगले विचार करतो ते असं बोलतात ना, की आपल्यावर पण ते आपल्या म्हणजे गर्भसंस्कार होतात. म्हणून मी बायबल वाचलं. म्हणजे त्या एक सिस्टरनी मला तेवढी एकच गोष्ट सांगितली. म्हणून मी बायबल वाचलं आणि खरंच बायबलमध्ये इतकं सुंदर रीतीने लिहिलेलं होतं ना, की मला ते इतकं आवडलं. मी म्हटलं खरंच, की परमेश्वरनं खरंच पापातून माणसाला कसं बाहेर निघायचं हे शिकवतो. आज माहिती आहे ह्या जगामध्ये ना खूप रेपच्या केसेस आहेत, है ना? कितीतरी ठिकाणी असे लोकं पहा रस्त्यावर आज ना, एक ती जर लेडीज चालायचं म्हटलं तर किती अवघड गोष्ट आहे. का माहिती आहे का? कारण ना, त्या व्यक्तीला जी शिकवण आहे ना, जी व्यक्ती खरंच एखाद्या स्त्रीकडे वाईट नजरेने पाहते, त्या व्यक्तीला ना शिकवण चांगली भेटलेली नसते. आई-वडिलांनी जन्म दिलेला असतो. पण त्याच्यावर चांगले संस्कार झालेले नसतात, की चालता-चालता पण ते एक विसरून जातात, की आपल्या घरामध्ये पण कुणीतरी बहीण आहे. ही गोष्ट विसरून जातात. पण परमेश्वरचं वचन काय शिकवतं, की तू कुठल्या पण पराई स्त्रीकडे बघू नको. आणि खरंच तो दंड किती भयानक रीतीने मनुष्यावर येईल, असं खूप प्रकारे ना बायबलमध्ये सांगितलेली गोष्ट आहे. तर मी सगळ्यांना खरंच एक गोष्ट सांगते, ज्या लोकांनी बायबल नाही वाचलं ना, अशा लोकांनी नक्की बायबल वाचा. माणसावर दंड कशाप्रकारे येतात. दंड म्हणजे माणसाला शिक्षा कशाप्रकारे भेटते. पापाचं वेतन मरण आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि ज्यावेळेस ना मनुष्य खरंच आपलं घाणेरडं जीवन सोडून चांगल्या जीवनात ज्यावेळेस जातो ना, त्यावेळेस खरंच आहे मनुष्य किती आशीर्वादित होतो आणि किती चांगलं मनुष्याच्या जीवनामध्ये होतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. मी फक्त एक गोष्ट सांगू इच्छिते, की काही नाहीये या आयुष्यामध्ये, या लाईफमध्ये आपण आपलं जीवन जगतो.
आपण ना ज्यावेळेस आपल्या आईच्या उदरातून ज्यावेळेस जन्म घेतो ना, त्यावेळेस किती साफसुथरं आलेलो असतो. आपल्याला चांगलं आणि वाईट ह्याची आपल्याला ओळखच नसते. कारण ती परमेश्वराने आपल्याला भावना दिलेलीच नसते. ज्यावेळेस आपला जन्म होतो, त्यावेळेसची गोष्ट आपण किती छोटे, किती लहान असतो त्यावेळेस. आपल्या आजूबाजूला कोण आहे, काय आहे, आपल्याला काही समज नसते. आपण किती निर्मळ असतो. आपलं अंतःकरण किती निर्मळ असतं. पण जसं-जसं आपण मोठे-मोठे होत जातो, तसं-तसं एक परमेश्वराने आपल्याला चांगल्या आणि वाईटाची समज दिलेली आहे. आणि खरंच आपल्याला ती समज असून सुद्धा आपल्याला ती समज असून सुद्धा मनुष्याला माहिती आहे, की चोरी नाही करायची, वाईट गोष्ट आहे. तरी पण काही लोकं चोरी पण करतात. आणि काही लोकांना माहिती आहे, की ही आपल्या बहिणीसारखी व्यक्ती आपण तिच्याकडे वाईट नजरेने नाही पाहू शकत. तरी पण लोकं पाहतात. म्हणजे एक चांगली समज पण आहे आणि एक वाईट समज पण आहे. पण ज्यावेळेस मनुष्य ना ते बायबल वाचतो व्यक्ती, त्यावेळेस त्याला समजून जातं, अरे खरंच येणारा काळ खूप भयंकर आहे. आणि खरंच आहे, की येणाऱ्या काळामध्ये ना बायबलमध्ये लिहिलंय, की ह्या जगावर दंड येणार आहे आणि खरंच परमेश्वराचा जर एकदा क्रोध भडकला ना, तर ह्या हे जग नष्ट होणार आहे. ही खरी गोष्ट आहे. त्यामुळं ना प्रत्येकाला ना जेवढं आपण भिवून राहू तेवढं मी एक सांगू तुम्हाला, तुम्ही ना आपल्या लाईफमध्ये ना कधीच कुणाला घाबरू नका. मनुष्याला तर बिलकुलच बिलकुल नाही. आपण फक्त ना देवाला घाबरून राहायचं. अशी एक माणसाच्या मनामध्ये एक एक स्वतःची समज पाहिजे, की खरंच आहे, की मला जन्माला घातलंय. माझा जीव, आत्मा ह्या शरीराला उसना परमेश्वराने दिलेला आहे. जोपर्यंत हा जीव आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे आणि जोपर्यंत आपल्याला परमेश्वराने दिलाय, तोपर्यंतच आपण परमेश्वराची स्तुती करू शकतो. तोपर्यंतच आपण परमेश्वराला धन्यवाद करू शकतो. पण ज्यावेळेस हा जीव आत्मा आपल्या ह्या शरीरातून निघून जाईल, त्यावेळेस हे आपण परमेश्वराकडे वर हात करून ना त्याची स्तुती करू शकत, ना आराधना करू शकत, ना आपण ह्या तोंडाने वचन लोकांना सांगू शकत. आपण काहीच करू शकत नाही. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल चांगलं तर सोडा, पण वाईट वाईट तर सोडा, पण चांगलं सुद्धा आपण बोलू शकत नाही. तर पहा, आज ना ह्या जगामध्ये किती वाईट गोष्ट घडते. अशा इतक्या म्हणजे ना डोळ्यांना न पाहवणाऱ्या अशा रील्स आजकाल लेडीज टाकतात आहे. काही त्या करतात. आपल्या शरीराचं म्हणजे शरीर लोकांना दाखवतात. ही किती अत्यंत वाईट गोष्ट आहे. आणि पहा, इस्रायल, परमेश्वराचा इस्रायल देश, त्या देशामध्ये ना ज्या लेडीज आहेत ना, त्या आपल्या देशासाठी ना त्या बाउंडरीवर लढत असतात. ही किती अभिमानाची गोष्ट आहे. किती म्हणजे असं नाही, हे जग, ही सृष्टी परमेश्वराने घडवली. भरी इस्रायल वेगळी कंट्री असली तरी पण तिथं एक कुमारी स्त्री होती, की ती परमेश्वराला आवडणारी होती. ती ना कधी कुणाची निंदा करत होती, ना तिच्यामध्ये काहीच वाईट गुण नव्हता, की साक्षात पवित्र आत्म्याद्वारे ती गर्भवती झाली. आजकालच्या स्त्रिया आहेत का अशा? एकदम निर्मळ मनाच्या, खूप चांगल्या मनाच्या कोणीच नाहीये ह्या जगामध्ये. आपल्यामध्ये असे काहीच गुण नाही. हे सगळे गुण ना त्या स्त्रीमध्ये होते. म्हणून ती परमेश्वराला आवडली आणि परमेश्वराने पवित्र आत्म्याद्वारे ती गर्भवती झाली आणि येशूने तिथे जन्म घेतला. अशी स्त्री जर सपोज की या भारत देशात जर असती ना, तर खरंच परमेश्वराने पण इथंच जन्म घेतला असता. कारण परमेश्वराने कुठला देश नाही घडवला, तर परमेश्वराने जगाची निर्मिती केली. बायबलमध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वराने जगाची निर्मिती केली, मानवाची निर्मिती केली. त्यामुळं प्रत्येक स्त्रीला असं वागलं पाहिजे, की माझं जीवन परमेश्वराला आवडणारं पाहिजे. माझं जीवन परमेश्वराला एक असं मोहित करणारं पाहिजे, की परमेश्वराचं आपल्याकडे लक्ष वेधलं पाहिजे आणि परमेश्वराने खरंच प्रत्येक स्त्रीला आशीर्वादित करायला प्रभू खरंच मागे-पुढे बघत नाही. आपण काय म्हणतो, की आपल्या जीवनामध्ये खरंच स्त्रिया खूप दुःखी आहे. पण का दुःखी आहे माहिती आहे का? की पुरुष पण दुःखी आहेत आणि स्त्रिया पण दुःखी आहेत. कारण का? आपण आपल्या परमेश्वराला आवडणारं जीवन जगत नाही. म्हणून आपण दुःखी आहे. ज्यावेळेस आपण खरंच आपल्या परमेश्वराला आवडणारं आपण जीवन जगू ना, त्यावेळेस पहा, खरंच आपल्या मनाला एक वेगळी अशी शांती मिळेल, की आज खरंच मी कधीच कुणाविषयी वाईट विचार केला नाही आणि खरंच आज मी कधीच कुणाचं वाईट चितलं नाही. आणि ज्यावेळेस आपण खरंच दुसऱ्यासाठी एखादं काहीतरी चांगलं काम करत असतो ना, त्यावेळेस परमेश्वर खरं वरती आनंद करत असतो आणि आपल्या मनाला पण एक खूप एक वेगळ्या प्रकारची एक शांती अशी लाभते, की खरंच एकदा खरंच जरी एखाद्या व्यक्तीला खरंच सारखं-सारखं जर वाईट विचार करण्याची
एक त्याच्यामध्ये सवय असेल ना, त्याने खरंच एक दिवस एकदा तरी चांगलं चांगलं काम करून पहा. खरंच त्या व्यक्तीला ना एक वेगळा आनंद भेटेन. खूप वेगळा आनंद, की म्हणजे खूप वेगळा आणि त्याचं जे फळ भेटतं ना आपल्याला, आपण चांगलं काम केलंय ह्याचं, तर ते फळ ना खूप वेगळं असतं, की आपण म्हणतो ना, की हे माझ्या चांगल्या कर्माची फळं असतील म्हणून आज ना माझ्या जीवनामध्ये हे खूप काही चांगलं घडलं. खरं आपण जसं पेरतो ना तसं उगवतं आणि परमेश्वर आपल्याला तसंच देत असतो. आणि खरंच पहा त्या इस्रायलच्या स्त्रिया आपल्या देशासाठी त्या बाउंडरीवर लढतात आणि आपल्या भारत देशातल्या स्त्रिया फक्त रील्स बनवण्यामध्ये दंग असतात, की कधी मी रील्स बनवा. मी म्हणत नाही की तुम्ही बनवू नका, की रील्स बनवा. पण त्याच्यामध्ये ना तुमच्या शरीराचं प्रदर्शन नसावं. माहिती आहे का? आपण एक स्वतः स्त्री आहे. आपल्याला शरीर आपलं परमेश्वराने आपल्याला अशी संस्कृती दिलेली आहे आणि की आपण आपलं शरीर नेहमी झाकून ठेवावं. कारण स्त्रीची ती एक इज्जत खूप मोलाची आहे. आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर रील्स बनवता, तर तुम्ही स्वतःलाच बेइज्जत करता. ही किती वाईट गोष्ट आहे. आणि ही गोष्ट खरंच परमेश्वराला आवडणारी नाहीये. आणि आज पहा, इस्रायल देश किती स्ट्राँग आहे. कशामुळं माहिती आहे? कारण का ते लोकं ना परमेश्वराचं वचन फॉलो करून आपलं आयुष्य जगतात म्हणून. बस मी सगळ्यांना हेच सांगू इच्छिते, की खरंच एकदा बायबल ज्यांनी वाचलं नाही आणि जे लोकं परमेश्वराला विरोध करतात, त्या लोकांनी खरंच बायबल एकदा स्टडी करा. त्याच्यानंतर कळेल, की परमेश्वराने किती चांगल्या प्रकारे ह्या जगाला शिकवण दिली आणि खरंच प्रत्येक घराघरात छोटं-छोटं जे लहान मुलं आहेत, ज्यावेळेस ते बायबल वाचतील ना, खरंच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. पहिलं ते आपल्या आई-वडिलांचा आदर करतील. ही ही पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये असेल आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या आई-वडिलांचा आदर करते ना, ती कधीच वाईट मार्गावर जात नाही. प्रेज द लॉर्ड. जय मसीह की.